मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या राज्यातल्या जागा वाटपासाठी बैठकांमागून बैठका या सुरू आहेत। त्यात मुंबईतल्या 36 जागांचं समीकरण सोडवण्यासाठी मवियानं खास वेगळी समन्वय समिती नेमली आहे। त्यात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांचा समावेश आहे। भाई जगताप यांनी एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमाला आज दिलेल्या माहितीनुसार मुंबईत महाविकास आघाडीचा 36 पैकी 23 जागांच्या वाटपाचा निर्णय झाला आहे। त्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 13, काँग्रेसला 8 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि समाजवादी पक्षाला 1-1 जागा देण्यात आली आहे। पण महाविकास आघाडीत नेमक्या कोणत्या 12 जागांवर आणि कोणत्या पक्षांमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे याची माहिती देण्यास मात्र भाई जगताप यांनी नकार दिला। 36 जागांचा जो मुंबईचा जागा वाटप आहे त्याची चर्चा आम्ही करतो आणि आमच्या 2-3 बैठका झाल्या या बाबतीमध्ये आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये पल्ला गाठलेला आहे। अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर 13 जागा शिवसेनेच्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, काँग्रेसच्या 8 जागा मान्य झालेल्या आहेत, आणखीन राष्ट्रवादीची 1 जागा मान्य झालेली आहे, समाजवादीची 1 जागा मान्य झालेली आहे। अशा पद्धतीने 24 जागांचा 36 पैकी 24 जागांचा तिढा हा सुटलेला आहे। 12 जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आता ह्या 1-2 दिवसामध्ये बैठका परत सुरू होतील। नाही, असं आहे की त्या नेमक्या मी सांगणं तितकंसं योग्य होणार नाही, आपणही मला त्या बाबतीमध्ये माफ करा। त्याचं कारण असं आहे की त्या चर्चेचं जर मी बाहेर काय बोललो तर मग मी जबाबदार एक हे आहे, माजी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि याचा कमिटीचा सदस्य आहे, ते योग्य राहणार नाही। परंतु मी तुम्हाला एक साधारण, कारण हे सगळं मीडियात आलेलं आहे, प्रिंट मीडियामध्ये आलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे, म्हणून मी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं। आता महाराष्ट्राच्या ज्या 252 जागा आहेत त्या बाबतीमध्ये काय तिथे परिस्थिती आहे मला त्यातली काही माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये मी त्या चर्चेमध्ये नसतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।